माझ्या वाड्यात झालं. माझे गुरु सामर्थ्यशाली आहे. गुरु कधी येतील? एक दिवस कपटमुनी आले. स्वयंपाकाचं नियोजन कपटमुनीकडे. ब्राह्मण मंडळी जेवायला. कपटमुनीनं कपट केलं. हरणाचं मांस अन्नात मिक्स केलं. ब्राह्मण बसल्या पंक्ती. आता भोजनाला सुरुवात करणार. आकाशवाणी झाली. उपरोहित जवनहार बनाई चरस चारि विधि दसी श्रुति गाई माया मैतई कीनी रसोई व्यंजन बहुगणि सकई न कोई. विविध मृग न करया मिश्रांदा तहिम विप्रमा सुखल सांदा भोजन का सब विप्र बुलाए पद पखारी सादर बैठाए. पंक्ती बसल्या. आता जेवायला सुरुवात होणार होती. आकाशवाणी झाली. परुषणाच्या बैल हा जे बाई पाला बाई आकाशवाणी दई काला. परुषणाच्या बैल हा जे बाई पाला बाई आकाशवाणी दई काला. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ हाय बडी हानी अन्न नाही खाऊ. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ. आकाशवाणी. ब्राह्मणांनो उठा, भोजन करू नका. हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे. धर्मभ्रष्ट होईल तुमचा. न जेवता ब्राह्मण उठले. सगळ्या ब्राह्मणांनी शाप दिला. 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में आप बलवान राक्षस बनोगे. आपको मारने के लिए भगवान को अवतार लेना होगा. एकाच वर्षात सगळ्या राजांनी सामूहिक हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नायनाट झाला. तो प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. हरिमर्दन नावाचा भाऊ कुंभकर्ण झाला. आणि धर्मरुची नावाचा प्रधान बिभीषण झाला. इथपर्यंत आलो आपण. बरोबर लक्षात ठेवा. ठोकाटोकी नाही. इथपर्यंत आलो. तिघाही भावानं खडत तपश्चर्या केली. थोडीशी एक मजा घेतोच बरं का ताई. आता हे माझ्याशिवाय कोणता बुवा सांगेल? मला सांगावं लागेल. एक वैचित्र्य सांगतो तुम्हाला. रावणाची आजी कुमारी आहे आणि आजा ब्रह्मचारी आहे. सांगा कसं वाटतं तुम्हाला? आता ऊनच जाऊ द्या. त्याचा पार्ट पुन्हा येते का ते पुन्हा? आता आज आला रावण तर कशाला आहे काय? आजी कन्याकुमारी आणि आजोबा ब्रह्मचारी. आता हे नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मदेवाचे पुत्र पौलस्त्य आणि पौलस्त्य मुनीचं प्रवचन ऐकायला 2 पार्ट्या असायच्या. राजाच्या मुली, ऋषीच्या मुली. पौलस्त्य मुनीची पद्धत काय होते? एकदा डोळे मिटले, प्रवचन सुरू झालं. 9 ते 10 असेल. 9ला डोळे मिटायचे. 10 वाजता डोळे उघडायचे. प्रवचन चालू. हा नियम होता. आणि ऐकायला राजकन्या, ऋषिकन्या, दुसरं नाही कोणी. असं कालक्रमणा चालू असताना एक दिवस बसण्याच्या जागेवरून भांडणं सुरू झाली. ही पूर्वीपासूनची पद्धत आहे. मी इथं बसत होती, मी इथं बसत होते, ती रोज मी इथं बसत होती वगैरे वगैरे. इतकी भांडणं विकोपास गेली. राजाच्या मुलींनी त्यांचे केस धरले, यांनी त्यांचे केस धरले, एकमेकीला थोबाडीत मारू लागल्या. आमचाच अधिकार मोठा आहे, आम्ही ऋषीच्या पोरी आहोत.
असू द्या ऋषीच्या पोरी, आमच्या बापाच्या तुकड्यावर जगताय तुम्ही. राजाच्या मुली मी तिथं होतो म्हणून सांगतो भांडणं. आम्ही ऋषीच्या पोरी, तुमचा बाप आमच्या बापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो. हो पण आमच्या तुकड्यावर चालतंय तुमचं. एवढी भांडणं एवढी भांडणं एवढी भांडणं रक्तबंबाळ झाल्या. 10 वाजता डोळे उघडले बाबानं, भांडणं चालू. याच्यासाठी आल्या का? शाप आहे तुम्हाला. उद्या जो कोणी माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. सांगा आता. म्हणून तुम्हाला तिथं नेलं मी. ए तुम्ही ऐका बुवा लोक, तुम्ही ऐकलं नाही कुठे. झालं. दुसऱ्या दिवशी प्रवचन सुरू झालं. पण आज आली नव्हती, ती एकटीच आली. हे कळलं ना तुम्हाला? काल काय झालं तिला माहीत नाही बिचारीला. ती तृणबिंदू ऋषीची मुलगी, तिचं नाव इलविला. हे नाव लक्षात ठेवा, थोडेसे कठीण आहे. इलविला, तिचा बाप तृणबिंदू ऋषी. आणि ती काल आली नव्हती प्रवचन ऐकायला. काय झालं शाप वगैरे माहीत नाही तिला. आली बिचारी, एकटीच बसली. 1 तासाने प्रवचन संपल्यावर ती उभी झाली. महाराज आज कोणीच कशा आल्या नाही, मी एकटीच आहे. तू नव्हती का काल? नाही. म्हणूनच काल भांडल्यान त्या मी शाप दिला, उद्या जो माझं प्रवचन ऐकल ती गरोदर राहील. मग तर रडायला लागली. मी तर ऐकलं गरोदरच राहशील, पण फार मोठा महात्मा तुझ्या पोटी जन्माला येईल. त्याचं नाव विश्रवा मुनी. विश्रवा हा रावणाचा बाप. इथपर्यंत आलो आपण. म्हणून आजीचं लग्न नाही, आजोबाई ब्रह्मचारी, ही कन्याकुमारी. अशा पद्धतीचा जन्म विश्रवा मुनीचा झाला. आणि विश्रवा मुनीला 5 बायका. एक इडविडा, तुझी नावं लक्षात. इलविला नाही, ते होऊन गेली गोष्ट. आता डबरूचा ड. इडविडा ती कुबेराची आई. कुबेर सावत्र भाऊ आहे रावणाचा मोठा, पहिलीचा. इडविडा, देवदर्शिनी, पुष्पोत्कटा, कैकसी आणि बाका. आता काय लक्षात राहील का? सांग बरं. आता तुम्ही सांगितलं तेच म्हणा. या 5 जणी आहे विश्रवाच्या बायका. इडविडा तिचा कुबेर झाला. देवदर्शिनी तिचा वैश्रवण झाला. कैकसी तिचा रावण झाला. पुष्पोत्कटा तिचे 3 झाले. एक कुंभकर्ण, एक बिभीषण आणि दिदी. दिदी माहिती आहे ना, शूर्पणखा दिदी. मग राहिली बाका, तिचे 5 झाले. महापार्श्व, महोदर, महाबाहू, खर आणि कुंभीन. मोजले का तुम्ही? जाऊ द्या, हे कुठून वाढलं मलाही कळत नाही. आलं केदार सेठ. बस नावं लक्षात ठेवा.